HM घाटमाता न्यूज। तडसर येथे कडेगाव येथील उत्कर्ष स्पोर्ट्सचे निसर्गरम्य परिसरात उन्हाळी कॅम्प। कडेगाव तालुक्यातील तडसर येथे उन्हाळी कॅम्प 1996 पासून सुरुवात केलेली आहे। प्रत्येक वर्षी उन्हाळी सुट्टीत कॅम्प भरविण्यात येतो। या कॅम्पचे खास वैशिष्ट्य म्हणजे कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, दांडपट्टा, लाठीकाठी, पोहणे, डान्स, चित्रकला, योगा या सर्व गोष्टींची मुलांना माहिती देऊन त्यांना प्रत्यक्षात या सर्व खेळांचे ज्ञान दिले जाते। या कॅम्पमध्ये आलेले सर्व मुला-मुलींना याचा भरपूर आनंद घेत एन्जॉय करत बऱ्याच गोष्टी करायला शिकले आहेत। या कॅम्पमध्ये 20-25 मुला-मुलींनी सहभाग घेतलेला होता। या निसर्गरम्य परिसरात उन्हाळी कॅम्पचे आयोजन गुरुवर्य बशीर मुलानी सर यांच्या मार्गदर्शनाने खुशबू मुलानी, रोहित कांबळे, इरफान मुलानी, सौरभ चव्हाण यांनी नियोजन उत्तम प्रकारे केले। तसेच दिनांक 1 मे 2024 रोजी या कॅम्पमध्ये ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या। या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले। तडसर येथील उन्हाळी कॅम्पमध्ये मुला-मुलींनी घेतलेला मनसोक्त आनंद त्यांनी व्यक्त केले आहे HM घाटमाता न्यूजवर। ते पहा। मुख्य संपादक हबीब मुलानी। हाताला धक्का लागला तरी मी कधी सापवली, कांदा टाकताना बोट सुरीत न वाचवली, हाताला धक्का लागला तरी मी कधी सापवली, पंचासाठी पेशल केवढं मागितलं थोडं तरी समाधाना, पाहुणे जेवला काय, पाहुणे जेवला काय, पाहुणे जेवला काय। मी बशीर मुल्ला, राहणार तडसर, तालुका कडेगाव। गेले 37 वर्ष समर कॅम्प घेत आहे। यावर्षी कॅम्प घेतलाय। या कॅम्प मध्ये 20-25 मुलं मुली जमल्या आणि हा कॅम्प आमचा चांगल्या रीतीने संपन्न झाला। आज शेवटचा दिवस आहे। तुम्ही काय काय घेतलं कॅम्प मध्ये? कॅम्प मध्ये आम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत प्रार्थना, योगा, कराटे, किकबॉक्सिंग, बॉक्सिंग, परत लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, त्याचबरोबर पोहणे, त्याचबरोबर चित्रकला, डान्स अशा पद्धतीचे कार्यक्रम दिवसभर राबवले। नेमबाजी। नमस्कार, मी ऐश्वर्या राजू गरुड, मी कडेपूर येथे राहते। ही माझी मैत्रीण राणी जाधव, ही खंबाळ येथे राहते। आम्ही कडेगाव येथे उत्कर्ष स्पोर्ट येथे प्रशिक्षण घेण्यासाठी जातो। गेले 7 दिवस झालं तडसर येथे समर कॅम्प चालू झाला आहे। तेथे आमची बेल्ट एक्झाम घेण्यात आली। आम्हा दोघींना ब्लॅक बेल्ट प्राप्त झाला आहे। हे आमचे गुरु बशीर मुल्ला सर। नमस्कार, मी सौरभ चव्हाण, सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघटनेचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो। आदरणीय बशीर मुल्ला सर आणि मी गेले 17 वर्ष एकत्रितरित्या मार्शल आर्ट मध्ये एकत्रितरित्या काम करतो। गेले 17 वर्षाच्या अनुभवामध्ये मी सांगतो की बशीर सरांच्या सोबत आतापर्यंत कमीत कमी 600-700 मुलांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कमीत कमी 150 ते 100-150 मुलं असतील ब्लॅक बेल्ट, 100 विद्यार्थ्यांचे ब्लॅक बेल्ट सरांच्या हातून झालेले आहेत। त्याच्यातला मीच एक त्यांचा विद्यार्थी आहे की मी त्यांच्याकडून ब्लॅक बेल्ट घेतलेला आहे। आणि मला सरांच्यामुळं विविध क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या समोर येता आलं आणि त्यांच्याकडून मला काहीतरी वेगळं शिकता आलं। सरांचं एक वेगळं पण म्हणजे असं आहे, सरांच्या हातून अनेक विद्यार्थी शासकीय निमशासकीय खात्यामध्ये कार्यामध्ये रुजू झालेले अनेक विद्यार्थी आहेत। आणि एक वेगळं पण म्हणजे असं की मार्शल आर्ट हा खेळ अनेक वर्षांपासून आता 5% आरक्षणामध्ये आलेला आहे। त्यामुळं एक खेळाडूंना चांगली दिशा देण्याचं काम आदरणीय बशीर मुल्ला सर करतायत। त्याबद्दल मी आमच्या सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघटनेच्या वतीनं मी सरांचं अगदी मनापासून धन्यवाद देतो। माझं नाव दर्श कुंभार आहे। मी समर कॅम्प मध्ये आलो आहे। मी
6वीत शिकतो. मी या कॅम्प मध्ये लाठी काठी, तलवार, पावणे असे खेळ शिकलो. मी मुंबईवरून फिरतीची दौलत न्यारी पर मसली हाय तू सोन्यावानी गाय इकडे बघ इकडे लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. माझ्या नजरेनं होतो हल्ला मचूर मी हाय नखवाची पोर नाही झालं देवाचं नाही प्रेमान फसाचं माझ्या रूपानं हैया जो माझ्या नजरेनं होतो हल्ला मचूर मी हाय नखवाची पोर नाही झालं देवाचं नाही प्रेमान फसाचं माझ्या रूपानं हैया जो नको नांदी लागू माझ्या इच्छा करू. HM घाटमाता न्यूज.